Should I continue? Okay. Fine. So we all are part and parcel of this. इथे बसलेल्या काही लोकांना ज्यांना एनबीए कंप्लायन्स काय असतो हे कदाचित कधी माहिती नसेल तर त्याच्यामुळे आपल्याला इतकं माहिती पडलं की कंप्लायन्स मध्ये आपल्याला जिथे निगेटिव्ह कमेंट किंवा इम्प्रुव्हमेंटची कमेंट आलेली असेल त्याच्यावर जास्त काम करायची गरज आहे. सर्वच्या सर्व क्रायटेरिया सर्वच्या सर्व पॉइंट्सवर खूप काही काम करायची गरज नाहीये. दिस इज व्हॉट दी जनरल फेनोमेनन. So आम्ही काय what we have done, we have seen the banner, okay, poster देखा, report बन गया. तो poster we have created, we have supplied the poster and it has created entire report along with the news for newspaper, along with the post that we need to post on what Facebook. If you want creative for Instagram, it will also generate for that. So entire thing it will generate. Simply use that and make your life simple. Okay, so now the next part is this one. This is one of the diagram. आपल्याला काय म्हटलेलं आहे बऱ्यापैकी आपल्याला हे सांगण्यात आलेलं आहे की ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग घ्या, गेम पेडागॉजी यायला पाहिजे, राईट. आणि आपला सगळ्यांचा प्रॉब्लेम हाच आहे, सगळं करायला तयार आहे पण त्याच्यासाठी इनटेक 25 किंवा 30च मुलांची पाहिजे. 60 आणि 70 मुलांबरोबर कसं काय गेम खेळायचा, मग गेम खेळायचं का टॉपिक कंप्लीट करायचे, हे सगळे चॅलेंजेस आहे. सो व्हॉट वी हॅव डन ऍज अ गेम पेडागॉजी, हे आपण ऑलरेडी करतोच, फक्त याला गेम पेडागॉजी मध्ये कसं कन्वर्ट केलं, याचं नाव दिलं मेमरी गेम कॉम्पिटिशन. नाव काय दिलं, मेमरी गेम कॉम्पिटिशन, वेअर दिस डायग्राम वॉज एक्सप्लेन टू दी स्टुडंट्स. ओके, खेळाचे रूल फिक्स केले. खेळाचे रूल काय आहेत, 10 मिनिटं ही डायग्राम सगळ्यांना दाखवली जाईल. 10 मिनिटं तुम्हाला ही डायग्राम मेमोराईज करायची आहे. त्यानंतर ही डायग्राम म्हणजे हे प्रोजेक्टर बंद करण्यात येईल. 5 मिनिटं तुम्हाला दिले जातील. तुम्हाला पेपर आणि पेनचा वापर करून ही डायग्राम बनवायची आहे. जो कोणी ती डायग्राम परफेक्ट बनवेल त्यांना स्पेसिफिकली इथे काय करण्यात येईल, फेलिसिटेट करण्यात येईल. ओके, दिस इज व्हॉट द टास्क विच इज गिवन. आता याच्यात गमतीचा पार्ट सांगतो. एकदा हे दिलं, एक तर पहिली गोष्ट तर मुलांना आपण असं बळजबरी फोर्स केलं तर ते करतच नाही. तर 50% मुलं तर असे पण आउट ऑफ रेस आहे, म्हणजे 50% कॅडबऱ्या वाचल्या आपल्या. आता उरलेले जे 50% आहेत ते फाईट करतात, दे आर फायटिंग फॉर दिस. ओके, तर हे त्यांना दाखवल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, याचा रिपोर्ट बनवावा लागतो. ही कॉम्पिटिशन आपली झाली, याचा रिपोर्ट आपल्याला बनवावा लागतो. मग हा रिपोर्ट जो आहे तो कसा बनवायचा, तर त्याच्यासाठी हा लिहिलेला प्रॉम्प्ट आहे. ओके, आणि हा रिपोर्ट कसा बनतो तर ते मी तुम्हाला दाखवतो. पण फावल्या वेळात करायचं काय ते सांगतो. हे ज्यावेळेस 10 मिनिटं मुलं बघतायत, काम कोणाला करायचंय, मुलांना. आपल्याला फक्त डायग्राम दाखवायची आहे. मुलं हे काय करतायत, आता मेमोराईज करतायत. म्हणजे मी फ्री आहे तर मी काय करणार आहे, मोबाईल घेईल, पुढून फोटो काढला, मागे गेलो फोटो काढला, पोस्टरचा फोटो काढला, माझं तेवढं एक काम झालं. 10 मिनिटं झाले, त्याच्यानंतर मी मुलांना सांगतोय की आता 5 मिनिटं तुम्हाला ही डायग्राम ड्रॉ करायची, हे बंद करून टाकतोय आपण. ती डायग्राम त्यांना दिसत नाही. दे स्टार्ट ड्रॉइंग डायग्राम. 5 मिनिटं ते परत बिझी होत आहेत, मी परत ड्रॉ करतानाचे फोटोग्राफ्स घेतोय. दिस टास्क आय एम डुईंग. तेवढं झालं की त्याच्यानंतर मग हा प्रॉम्प्ट जो आहे तो मी देतोय. हा प्रॉम्प्ट जसा मी देतोय तसा हा मला एक रिपोर्ट बनवून देतो. दॅट आय शो यू. मी आत्ताच ही कॉम्पिटिशन घेतली. ओके, ही आमच्या कोर्स फाईल मध्ये आहे. तर कोर्स फाईल मध्ये आम्ही काय केलेलं आहे की नॉर्मली टीचिंग प्लॅनच्या वेळेसच ते विचारतात की तुम्ही हे टीचिंग प्लॅन मध्येच आपण मेन्शन करतो ना की आपण गेम पेडागॉजीचा वापर केला का काय केलं. सी दॅट हिअर टीचिंग प्लॅन इज देअर. तो टीचिंग प्लॅन मी फक्त काय करतो, ओपन करतो इथे. ओपन दॅट टीचिंग प्लॅन. तर हा टीचिंग प्लॅन पण मी ChatGPT कडनंच बनवून घेतलाय, मी काही स्वतः बनवलेला नाहीये. ओके, दिस इज ऑल्सो क्रिएटेड बाय ChatGPT. याच्यात फक्त या तारखा मी डेली टाकतोय. म्हणजे माझं जर कालचं टीचर, मी बी डिव्हिजनला शिकवतो, तर तुम्हाला हे दिसेल की मी जे कालचं लेक्चर घेतलेलं होतं त्याची देखील 2 फेब्रुवारीची देखील एंट्री याच्यात मी केलेली आहे. ओके, नाव यू शुड नोट दिस पॉइंट. When I'm sharing that, कि every day I'm adding entry into this teaching plan. मी इथे चॅलेंज करतो, तुमच्यापैकी असा कोणी टीचर आहे का की जो रोजच्या रोज लेक्चर झाल्यानंतर एंट्री करतं? राठोड सर सोडून.
सरांची सवय मला लागलेली म्हणून मी करतो. राईट. आणि आता मी राठोड सरांना चॅलेंज करतो की सर तुम्ही प्रूव्ह करू शकाल का तुम्ही रोजच्या रोज एंट्री केली. Though you are doing it very seriously, but can you prove that you have done it on regular basis? Because we are doing it on paper. I'm sorry. It is difficult, but I can show you I have made it on daily basis. That's the power of online tools. इथे तुम्हाला दिसणार आहे की मी ही एंट्री फेब्रुवारी 2ला 1:36 केलेली आहे. ही जी एंट्री आहे ही 9:58 केलेली आहे. त्याची तारीख तुम्हाला दिसते. तिथे ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या तारखा दिसत जातील. सो तुम्हाला याच्यातनं काय लक्षात येतंय की मी ही एव्हरीडे करतो हे मी प्रूव्ह करून देऊ शकतो. याच्यात 2 नावं दिसतात. एक भावना खिवसरा, एक माझं. आम्ही दोघंही सरांचे स्टुडंट आहे. शी वॉज माय सिनियर. ए डिव्हिजन ते घेतात, बी डिव्हिजन मी घेतो. मग त्यांच्या एच्या याच्यात त्यांच्या एंट्रीज असतील, माझ्या बीच्या याच्यात माझ्या एंट्रीज आहे. सो दिस आय कॅन प्रूव्ह की मी हे एव्हरीडे करतोय. तर ज्यावेळेस कमिटीला हे आम्ही दाखवलं होतं ना, त्याच्यानंतर त्यांनी एकही डॉक्युमेंट बघितलं नाही. फक्त त्यांनी काय व्हेरीफाय केलं, हे फक्त तुम्हीच केलंय का? मी म्हटलं नाही सर, आमच्याकडे ही प्रोसेस आहे. बोले ये लिस्ट में से मैं किसी को भी रैंडमली बुलावतो वो दिखा पाएगा? तर दिखा पाएगा. त्यांनी असं केलं, इनको बुलालो. त्या व्यक्तीला ज्यावेळेस बोलवलं आणि ज्यावेळेस त्यांनी ते दाखवलं, त्याच्यानंतर त्यांनी आमचं डॉक्युमेंटेशन काहीही बघितलं नाही. अँड दे ॲप्रिशिएटेड दिस ऑनलाईन प्लॅटफॉर्म. म्हणजे हार्ड कॉपी आमच्या वाचल्या आणि आपण कशा पद्धतीने त्यांना इथे हा पॉईंट काही दाखवण्याची गरज होती का मला इथे? आम्ही दाखवला त्यांना बळजबरी. वी हॅव शोन बिकॉज वी वर कॉन्फिडेंट अँड दॅट्स इट. हा जॉब इज सिम्पल. तर म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की एनिवेज हा आपला पार्टच नव्हता आता डिस्कशनचा. मी तुम्हाला इथे ह्याच्यासाठी आणलेलं होतं की इथे हे जे आहे, इथे बघा मी काय म्हटलंय, हा टॉपिक मी काय करणार आहे, डेटाबेस सिस्टम आर्किटेक्चर, हा मी मेमरी गेम घेणार आहे. तर मी इथे मेथडॉलॉजी बदलली. इथे काय आहे, मेमरी गेम आहे. हा मेमरी गेम जो आहे हा मी इथून त्याचा रिपोर्ट ओपन करतोय. इथेच रिपोर्ट लावून दिलेला आहे. हा रिपोर्ट काय आहे, 9 जानेवारी हे याला मॅच झालं. हा 9 जानेवारीला लेक्चर कंडक्ट केलेलं होतं. ओके, त्याचाच रिपोर्ट मी 9 जानेवारीला बनवला आहे. हा रिपोर्ट पूर्ण ChatGPT ने बनवून दिलेला आहे. याच्यात फक्त माझं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, आय हॅव ऍडेड फोटोग्राफ्स. हे फोटोग्राफ्स मी ऍड केले. हे मी त्यांना दाखवलं. हे दाखवताना ते मुलं बरोबर असे मुलं ज्यावेळेस खूप जास्त प्रेझेंटी असते त्यावेळेसच घ्यायचे असे फोटो. राईट. आमच्याकडे प्रेझेंटी चांगली असते. हिअर दे आर नाव ड्रॉइंग अ डायग्राम. आणि इथे फक्त एकच मुलगी जिंकली. का माहिती आहे? असेसमेंटचं काम पण मुलांनाच दिलं. पहिली गोष्ट तर ज्यांनी 5 मिनिटात पूर्ण डायग्राम बनवलेली ते उभे राहा, मग तेवढे उभे राहिले. बाकीचे बसलेलेच होते. हार्डली 15% स्टुडंट्स वर स्टँडिंग. मग त्याच्यानंतर आम्ही सांगितलं की एकमेकांनी चेक करून घ्या. एकमेकांचा, आणि त्याच्यात काही एक सिंपल चूक, स्पेलिंग मिस्टेक जरी असेल तर तो खाली बसेल. असं करता करता फक्त एकच कॅन्डिडेट येतो आणि एकच कॅन्डिडेटला 5 रुपयाची कॅडबरी मला द्यावी लागते. ती पण इथं देताना दिसत नाही. हा काय आहे, हा एक पेपर आहे. स्टार ऑफ द क्लास कन्सेप्ट आम्ही आणलेली आहे. सर ही चांगली कन्सेप्ट आहे, ही तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. आपल्याला असे मुलांना काही इंटरनल मार्क्स वाढून द्यायचे असतात. जे मुलं क्लासरूममध्ये चांगलं परफॉर्म करतात, अनफॉर्च्युनेटली कदाचित ओरल किंवा प्रॅक्टिकलच्या वेळेस त्यांचं एवढं चांगलं नसेल. व्हॉट वी आर डुईंग इन आर केस, हे जे दिलेलं डॉक्युमेंट आहे हे तिने त्या फाईलला लावायचं ज्या फाईलमध्ये तिला कमी मार्क्स असतील. या एका स्टार ऑफ द क्लाससाठी डायरेक्ट 1 मार्क आम्ही वाढवून देतो. म्हणजे जर तिची टोटल, ह्या मुलीची टोटल जर ओव्हरऑल 40 आलेली असेल आउट ऑफ 50, आणि तिच्याकडे जर असे 5 कार्ड अर्न केलेले असतील, ते 5 कार्ड ती काय करते, त्याला लावते आणि तिचे मार्क आम्ही 40 to 45 करून टाकतो. ही आम्ही लिखित प्रोसेस करून सँक्शन करून घेतली. सो दॅट वे वी कॅन डू. एनिवेज, तो महत्वाचा नव्हता. तर इथे अप्रिशिएशन आपण त्यांना करून टाकलं. हा रिपोर्ट आपला जो आहे तो रेडी झाला अलॉंग विथ कन्क्लुजन अँड ऑल. मग हेच त्यांना लागतं की क्लासरूम मध्ये जे काही आपण पेडॉगॉजिकल इनिशिएटिव्ह घेतोय, ते पेडॉगॉजिकल इनिशिएटिव्हचं प्रूफ म्हणजे हा पार्ट झाला. म्हणजे मी काय केलं, टीचिंग प्लॅन मध्येच मेन्शन केलं. आपला प्रॉब्लेम काय होतो, पेडॉगॉजिकल प्रूफ दाखवतो.
काय केलं, अॅनॉलॉजी घेतली. अॅनॉलॉजी घेतली, कोणत्या टॉपिकवर घेतली ते सगळं सांगतो आणि इथे अॅनॉलॉजी मेन्शनच नाही करत. म्हणजे तुमचा टीचिंग प्लान आणि तुम्ही जे काही करतायत तर तुमचा लेसन प्लान आणि तुम्ही क्लासरूम मध्ये जे काही करतायत ते काही मॅच होत नाही आणि प्लॅनिंगला जास्त महत्व ते देतात. सो व्हॉट वी आर डुईंग, जे मी घेतलं, आता आम्ही काही रनटाईमवरच बऱ्याचशा गोष्टी सगळे शिक्षक रनटाईमवर करतात. असं काही आपलं खूप प्रीप्लॅन नसतं की मी हे करणार आहे. आपल्याला तिथे एखादी आयडिया सुचते ना, आपण ते करतोय. म्हणून तर आमचा टीचिंग प्लान पेपरवर नाहीये ना. आम्ही एनी टाइम रन टाइम मध्ये याला काय करतोय, चेंज करतोय. अँड व्हॉट आय हॅव ऍडेड इज, आय हॅव ऍडेड मेमरी गेम. आणि त्याचा रिपोर्ट त्याला तिथेच काय करून टाकला, ऍड केला. सो पूर्ण कंप्लायन्स ह्या टीचिंग प्लानचा पण माझा इथे काय होऊन जातो, संपून जातो. आणि तुमच्या ज्या टीचिंग लर्निंग चा जो काही क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये त्यांनी जे म्हटलेलं आहे की प्रूफ्स फॉर पेडॉगॉजी इनिशिएशन, इव्हन आयसीडी टूलचं इनिशिएशन, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला म्हटलंय. तर मी याला आयसीडी टूलचं पण म्हणू शकेल का, बिकॉज आय हॅव शोन दॅट डायग्राम विथ द हेल्प ऑफ व्हॉट, ऑल दिस टूल्स. सो दॅट वे वी कॅन शो. इज इट क्लिअर? ओके. या व्यतिरिक्त अजून एक होतं की काही मुलांचे ज्यावेळेस फीडबॅक घेतले याच्यावर, त्या मुलांनी असं सांगितलं की सर असं बळजबरीचं, आजकाल मुलं एकदम बिंदास्त आहेत बोलायला. सर थोडंसं असं नाही वाटत का तुम्हाला की तुम्ही खूप बळजबरी केली, 10 मिनिटात पाठांतर करा आणि लगेच डायग्राम ड्रॉ करा? असं नसायला हवं सर. कारण आम्ही वेगळ्या मूडमध्ये होतो, वेगळ्या मनस्थितीत होतो. कारण मुलांना काय ना, परीक्षा ही सरप्राईज घेतलेली नाही आवडत. आधी डिक्लेअर करा मग घेऊ. ओके. सो दॅट वॉज द कन्सर्न. व्हॉट वी हॅव डन, आम्ही काय केलं त्या पर्टिक्युलर केसमध्ये की आय एम, माहिती आहे का हे टूल, आय एम पझल, या टूलचा वापर केला. ओके. हा टूल आहे. इथे ती डायग्राम काय केली, अपलोड केली. सपोज हा बॅनर येतो, म्हणजे ही डायग्राम आहे असं समजा. हा काय केला, अपलोड केला. किती पीसेस मध्ये याला करायचंय ते सांगितलं. प्ले दिस पझल असं आम्ही म्हटलं. हे मी कदाचित मागच्या ह्याच्यात दाखवलं होतं, आय डोंट रिकॉल, है ना त्यावेळेस. हा वेगळ्या ह्याच्यात आला. आता ती डायग्राम तोडून टाकली मी पझलच्या फॉर्म मध्ये. ही लिंक मुलांना काय केली, शेअर करून टाकली. ओके. आय हॅव शेअर्ड दिस पर्टिक्युलर लिंक. कुठे गेलं, हा हे शेअर. इथून शेअर केली. आमच्याकडे गुगल क्लासरूम कन्सेप्ट आहे, तुम्ही तो कदाचित मुडलच्या थ्रू करत असाल किंवा व्हॉट्सअप ग्रुपच्या थ्रू करत असाल. ते शेअर केलं. मुलांनी काय केलं, हा पझल जो आहे तो सॉल्व्ह करायला सुरुवात केली. मुलांना एमसीक्यूची सवय आहे हो. तुम्ही असताना त्यांचा काय दोष आहे बिचाऱ्यांचा, 12th मध्ये इंजिनिअरिंगला येण्यासाठी किंवा मेडिकलला जाण्यासाठी तुम्ही नीट ठेवतात किंवा जेडब्ल्यू ठेवतात किंवा सीईटी ठेवतात. जगातली कोणती बेस्ट एक्झाम ही एमसीक्यू बेस्ट आहे. मुलांचा काय दोष आहे, ते काय म्हणतात, आम्हाला तुम्ही 3-4 उत्तरं दाखवा ना, आम्ही एक बरोबर देतो तुम्हाला. सो आय हॅव शोन एंटायर आन्सर्स. आणि त्यांचं काम काय आहे, जॉईन करायचं. आता इथे जॉईन मात्र सगळ्यांनी केली. आता सगळ्यांना कॅडबरी देणार का, नाही. तर याच्यात एक टाइम देतो. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट विल गेट व्हॉट, कॅडबरी. दॅट्स इट. म्हणजे एकच येतो परत. कसंही फिरवून चालून आणा, पण याच्यात मुलांनी जास्त एन्जॉय केलं. दे हॅव एन्जॉयड. Now what I have done, I have added 2 things. One was game pedagogy. Second, I have used ICT tool to manage this game pedagogy. ICT tool कोणता होता, IM puzzle. म्हणजे दोघही गोष्टी तुमच्या एकाच रिपोर्टमध्ये आरामात येऊ शकतात. आय होप इट इज क्लिअर. मग मुलं मस्त हे खेळत बसतात, हे जॉईन करत बसतात, त्यांना त्याचा आनंदही होतो. ओके. त्याचा आनंद त्यांना देता देता आपल्यालाही आनंद होतो, कारण आपला पण टाइम तेवढा जो आहे त्या पर्टिक्युलर केसमध्ये वाचतो. मला नाही माहिती आता हे कुठे काय टाकायचंय. बट एनिवेज, या खेळत बसलो तर भरपूर वेळ आपला जाऊ शकेल. ओके. बट यू ऑल कॅन एन्जॉय, कुठेतरी काहीतरी असेल. हा इथे दिसतोय बघा, हा काहीतरी माझं. असं ज्यावेळेस जॉईन करतो त्यावेळेस तो राईट, म्हणजे असं हे देतो, म्हणजे दिस इज राईट मॅचिंग. असं करता 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 पूर्ण ज्यावेळेस करेल तो पूर्ण टाइम त्याचा किती वेळ त्याला, हे बघा इथे हा टाइम चाललाय, तर तो दाखवतो. आणि ज्याने फास्ट केलेला असेल त्याला आपण काय करतोय, तिथे अप्रिशिएट करतोय. दॅट्स इट. दॅट वे ऑल्सो यू कॅन डू. तर हा पार्ट जो होता हा आयसीटी टूलचा आपण काय करून टाकला, वापर केला. कशासाठी, पेडॉगॉजीचं इनिशिएशन घेण्यासाठी. सो दॅट वे ऑल्सो यू कॅन शो. आणि मग त्याचा रिपोर्ट बनवायचा आहे तर असे प्रॉम्प्ट्स आपण डायरेक्टली त्याला देऊ शकतो. क्रिएट अन ऍक्टिव्हिटी रिपोर्ट फॉर द क्लास ऑफ टी कम्प्युटर. जो काही क्लासचं नाव असेल ते तुम्ही तिथे मेन्शन करू शकतात. टी कॉम किंवा तुमचा क्लास जो असेल तो. वेअर आय हॅव कंडक्टेड दी मेमरी गेम फॉर स्टुडंट्स ऑन द टॉपिक डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, system architecture. Class conducted on 1st January
ती तारीख जी काय असेल ती मेन्शन करा. तुम्ही चेंज करू शकाल. इनिशियली द सिस्टम आर्किटेक्चर ऑफ द DBMS शोन अँड एक्सप्लेन दी स्टुडंट्स अँड फॉर मेमोरायझिंग द आर्किटेक्चर 15 मिनिट्स ऍक्टिव्हिटी ऑफ द गेम वर प्लेड. म्हणजे त्यांना ती डायग्राम 15 मिनिटांसाठी दाखवली. ओके, आणि ती डायग्राम दाखवल्यानंतर कशाचा वापर केला तर इंटरॅक्टिव्ह पॅनलचा वापर केला, कारण इंटरॅक्टिव्ह पॅनल आमच्याकडे पण होतं तिथे. ओके, अँड देन लॅटर ऑन 5 मिनिट्स वर गिवन टू ड्रॉ द डायग्राम. दोज हू ड्रॉन अ कम्प्लीट डायग्राम इज अवॉर्डेड विथ अ कॅडबरी. मागच्या वर्षी कॅडबरी दिली होती, यावर्षी कागद देऊन टाकलं. सो दॅट वे आय हॅव डन. क्लिअर? एवढा प्रॉम्प्ट त्याला देतोय तो पूर्ण मला काय करून देतोय, पूर्ण रिपोर्ट जो आहे तो बनवून देतोय. आय शो यू. कॉपी, go to ChatGPT, take new prompt, provide this, that's it. आणि आमच्या फॅकल्टीला आम्ही कंपल्सरीली ChatGPT वापरायला लावलेलं आहे, जेमिनी वापरायला लावलंय. याच्यावरच बनवायचे म्हटलं सगळे रिपोर्ट. त्यांचा वेळ नको जायला, त्यांचा वेळ पण वाचायला पाहिजे. आणि तो चांगला बनवतो, आपण कशाला त्रास घ्यायचा? हे बघा, हे सगळं तो व्यवस्थित बनवून देतोय. हा रिपोर्ट मी घेतोय, कॉपी करतोय, पेस्ट करतोय, माझा विषय संपतोय. ऍक्टिव्हिटी कोऑर्डिनेटर म्हणून मी माझं नाव दिलं असतं तर ते पण घेऊन टाकलं असतं त्याने. सो दॅट वे इट इज क्रिएटिंग. हाच रिपोर्ट तुम्ही घ्या, कॉपी करा, पेस्ट करा, तुमचं काम जे आहे ते होऊन जातंय. म्हणजे हे जे मी केलेलं आहे हे सगळं टेक्स्ट कोणी दिलेलं आहे? ChatGPTने. माझं कॉन्ट्रीब्युशन काय आहे? मी हे फोटोग्राफ्स फक्त घेतले आणि टाकले. ते पण केव्हा? ज्यावेळेस मुलं बिझी होते आणि मी फ्री होतो. दॅट्स इट. डन. सोपं आहे. पण बोर झाले का आता? बोर होत आहे? बोर होत असेल तर हो सांगा, मी पण थांबू शकतो. असं काही मॅन्डेटरी काहीच नाहीये आपल्याकडे. जायचं पुढे, बघायचं पुढे. ओके, टीचिंग प्लॅन सगळ्यांना बनवावा लागतो. ओके, सो हिअर हे पण मी कशाच्या थ्रू बनवलेलं आहे? पण हे जेवढे पोस्टर तुम्हाला दिसत आहेत ना, याच्यात माझी काहीही मेहनत नाहीये. हे सगळेच्या सगळे एका AI टूलवरनच मी बनवलेले. ओके, त्याच्यामुळे याच्यात तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी चुका पण दिसतील, स्पेलिंग मिस्टेक दिसतात. AI मेड मध्ये D एकदा एक्स्ट्रा आलेला आहे. हा प्रॉब्लेम असतो कशाचा? AI टूलचा. ओके, सो नाउ दिस इज व्हॉट द टीचिंग प्लॅन स्ट्रक्चर. ओके, हा प्रॉम्प्ट जर आपण कॉपी केला तर हा पूर्ण टीचिंग प्लॅन तुम्हाला बनवून देईल. ओके, सो व्हॉट इज दिस? टीचिंग प्लॅन बनवायचा आहे. इंट्रोडक्शन, हा पूर्ण सिलेबस मी त्याच्यात ऍड केलेला आहे. पण मला सिलेबस द्यायचा नाहीये. मला सिलेबस कशाच्या थ्रू द्यायचा आहे? पीडीएफच्या फॉर्मने द्यायचा आहे. आणि मला त्याला सांगायचंय की आता तू अकॉर्डिंग टू त्या आवर्स जे आहे त्याच्यानुसार बनव. तर मी काय करतो, आता इथे नवीन बनवून घेतो. हा प्रॉम्प्ट जो आहे तो नवीन बनव. हा फक्त एका युनिटसाठी मी केला होता, कारण बराच वेळ त्याला जातो अदरवाईज. मी हाही तुम्हाला प्रॉम्प्ट रन करून दाखवतो आधी. आय शो यू दिस प्रॉम्प्ट फर्स्ट. हा काय करतो ते बघा. हा टीचिंग प्लॅन बनवून देतो. हा टीचिंग प्लॅनचा फॉर्मॅट मी इथून असा कॉपी पेस्ट करून घेतलेला होता. इथून असा कॉपी, ओके, इथून कॉपी केलं आणि त्याच्यानुसार तिथे फक्त पेस्ट करून दिलेलं आहे. कुठे? ह्या फॉर्मॅटमध्ये. नाउ इट इज प्रिपेरिंग दॅट अँड नाउ यू कॅन ऑब्झर्व दॅट इट इज ऍक्च्युअली टेकिंग इन अ सेम फॉर्मॅट. हे दिसतंय तुम्हाला? हे हँडरायटिंग मॅच झालं का? बघा, प्लस डिस्कशन असंच हँडरायटिंग येते. पण हे बघा, प्लस म्हणजे थोडक्यात हे ChatGPTने बनलेलं आहे. मी पण त्याच्याने मी आधीच सांगितलं तुम्हाला की आय हॅव प्रिपेअर्ड दिस टीचिंग प्लॅन थ्रू व्हॉट? ChatGPT. ओके, सो हे त्याने ते बनवून दिलं. तारखा पण त्याने त्याच्यात घेतल्या, कारण त्याला मी मेन्शन केलं होतं की कधीपासून स्टार्ट होत आहे. त्याला मी मेन्शन केलं होतं की माझे जे लेक्चर्स आहेत ते मंडेला असतं, ट्युजडेला असतं, वेनसडेला असतं आणि डायरेक्ट फ्रायडेला असतं. ओके, असं जर मी त्याला मेन्शन केलेलं असेल, इट विल टेक डेट्स अकॉर्डिंग टू दॅट. जर तुम्ही त्याला सांगितलं की MSBTचं कॅलेंडर पण देतो, याच्यात सुट्ट्या पण मेन्शन केलेल्या आहेत, त्या सुट्ट्या तू स्किप करून टाक, इट विल स्किप दॅट. ओके, सो इथे त्याने ते प्रिपेअर केलं पूर्ण. हे प्रिपेअर करून सिम्पली कॉपी केलं, माझं काम संपलं. तर हे काम मी केलं. आता मी काय करतोय, नवीन प्रॉम्प्ट लिहितो, त्याला मी पूर्ण PDF देतो, कारण एक एक युनिटचं कोण करेल ना, इतका वेळ नाही आपल्याकडे. हे पूर्ण त्याला दिलं. हे PDF कोणतं होतं? आपलं सिलेबसचं. ओके, आत्ताचा जो प्रॉम्प्ट आहे तो ऍज इट इज पेस्ट केला. मला फक्त याला काय करायचं आता? अरे, मी तिथून कॉपी करून घेतलं आहे. ओके, जो प्रॉम्प्ट आहे हा मी परत कॉपी केला. या प्रॉम्प्ट वरून मी इथे आलो. प्रिपेअर अ टीचिंग प्लॅन फॉर. आता हा सिलेबस जो आहे ना तो मी इथून काढून टाकतोय. दिस इज सिलेबस. पहिल्या युनिटचा सिलेबस होता, आम्ही काढून टाकला.
prepare the teaching plan for the PDF attached. Okay, exactly with, आपल्याला कस्टमाइज करावं लागेल ना, exactly with the hours given in PDF in tabular form with columns such as this. This lecture is scheduled on every Monday, Tuesday, Wednesday and Friday. मग तुमचे जसे डेज असतील ते मेन्शन करा. It will start from 1st January 2026. Avoid the national holiday as per Indian Hindu calendar. तुमच्यासारखं चांगलं नाही आमचं, म्हणजे तुमच्या MSBT सारखं चांगलं नाही आमची युनिव्हर्सिटी. आमचं कॉलेज चालू होऊन जातं आणि मग आम्हाला कॅलेंडर येतो. म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनाने आम्ही टीचिंग प्लॅन हा शेवटीच बनवायला पाहिजे. बिकॉज दे आर गिव्हिंग लेट. MSBT सारखं व्यवस्थित प्रॉम्प्ट काम नाही की तुम्हाला सगळ्या गोष्टी आधी देतं. म्हणून आम्हाला असं द्यावं लागतंय की तू अदरवाईज त्याने आधी दिलं असतं तर मी त्याला काय दिलं असतं डायरेक्टली तो कॅलेंडरची कॉपी पण इथे अटॅच केली असती. Avoid the national holidays as per Indian Hindu calendar, specially for Maharashtra State Engineering Colleges, if any. आणि आता मी त्याला म्हणतो कर जनरेट. आता हा काय करतोय, PDF वाचतोय, त्याच्यात ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या करेल आणि पूर्ण टीचिंग प्लॅन जो आहे तो आपल्याला काय करेल इथे बनवून. तुमचा टीचिंग प्लॅन अशा पद्धतीने रेडी होईल. आणि मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो की जर चुकून 26 जानेवारी याच्यात येत असेल तर ती तो अवॉइड करून टाकेल, कारण त्याला माहिती आहे नॅशनल हॉलिडे. म्हणजे आपल्याकडनं जी चूक होऊन जाते कॉपी पेस्टमध्ये किंवा लिहिताना आपल्याला बऱ्याच वेळेस सुट्ट्यांचं लक्षात नाही राहत आणि त्या चुका आपल्याकडनं होतात आणि तेवढ्याच मार्क केल्या जातात. राईट, त्या देखील हा काय करून टाकेल, अवॉइड करेल. म्हणून तर आम्ही चॅलेंज देतो ना की 500 रुपये देऊ, चूक दाखवा. कारण चूक दाखवली की प्रॉम्प्ट इम्प्रूव्ह होईल. दॅट्स इट. तर इथे तुम्हाला ते दिसेल बघा की अरे हा अजून याला भरपूर गोष्टी तो मागतोय. एक्झॅक्ट युनिवाईज ब्रेकअप पाहिजे का, स्ट्रिक्टली वगैरे वगैरे वगैरे, याला सगळ्याला मी म्हणतो यस. प्रश्न विचारत जातो तो बऱ्याच वेळेस आणि आपण घाबरायचं नाही, देत राहायचे उत्तर. अजून बघा अनेक प्रश्न. आता तो त्याला हे लक्षात आलं की आमचं ऑटोनॉमस कॉलेज आहे, मग ते कॅलेंडर देखील घेऊ का, त्याच्यातनं सुट्ट्या बघू का, हे सगळं आता तो प्रश्न विचारायला सुरुवात करतोय. ओके, हे का, कारण माझ्या हिस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी त्याला तशा पद्धतीचा प्रॉब्लेम दिलेला होता. तुमच्या केसमध्ये जर हिस्ट्रीमध्ये तसं नसेल तर नॅचरली इट विल क्रिएट व्हॉट, द एंटायर टीचिंग प्लॅन. तर टीचिंग प्लॅन हा जो बनलेला आहे इथे हा कम्प्लिटली कॉपी पेस्ट केलेला आहे. कुठून, ChatGPTच्या याच्यावरनं 100%. आणि मी जवळजवळ 2016 पासून बऱ्यापैकी हे डॉक्युमेंट आम्ही ऑनलाईन करतोय आणि 2021 पासून मी कम्प्लिटली, म्हणजे जेवढ्या कमिटी त्याच्यानंतर आल्या त्यांना सगळे ChatGPT जनरेटेड डॉक्युमेंट्स दाखवलेले. And no one has taken any sort of objection. How we are creating is our job. Whether document is appropriate or not, that checking, that verification is your job. मी माझ्या असिस्टंट कडनं लिहून घेऊ किंवा मी लिहून घेऊ किंवा मित्राकडनं लिहून घेऊ, that is not your part. You want document, document is there. That's it. या फिलॉसॉफीवर आम्ही चालतोय. So I hope you understand की like just by providing this particular prompt, just by customizing this prompt, it will create entire teaching plan ready. होईल easy. Any doubt here? काही क्वेश्चन आहे कोणाला? COPO mapping. COPO mapping is always a challenging part to everyone, right? So त्या सरांनी सांगितलं होतं की COPO mapping आम्ही याच्यावरनं केलेलं आहे, बरोबर आहे. So we all can do that. ओके, सो त्याच्यासाठी पण मी काय केलेलं आहे, एक प्रॉम्प्ट लिहिलेला आहे. दिस इज व्हॉट अ प्रॉम्प्ट. या प्रॉम्प्टला जर मी कस्टम, म्हणजे याला जर मी बघितलं की आय एम टीचिंग अ सब्जेक्ट टायटल सो अँड सो फॉर इयर, जे काही स्टुडंट्स असतील त्या इयरचे, त्या ब्रांचचे, जनरेट कोर्स आउटकम्स, प्रोग्राम आउटकम्स अँड क्रिएट COPO मॅपिंग मॅट्रिक्स युझिंग NBA or OBE format. Provide mapping using 1, 2, 3, the way they have given guidelines into what NBA. Also include PSOs and CO-PSO matrix suitable for documentation. Now what is needed for this? Suppose for engineering we have 12 POs. For polytechnic you have 7, I guess.
seven POs. You need to train your system for that first. What we need to do? You need to give your 7 POs first. त्याला ट्रेन करून टाका. Then you need to give your PSOs. त्याला ट्रेन करा. Then you need to give your COs. म्हणजे आता त्याच्या काय लक्षात येईल की मला जे काही CO, PO आणि PSO मॅपिंग करायचं आहे, फॉर दॅट व्हॉट इनपुट इज नीडेड दॅट आय हॅव गिवन. वन्स डन, देन सिम्पली कॉपी दिस फॉर्मॅट. ओके, आणि याच्याने तुमचं काम संपेल. तर ते मी इथे केलेलं आहे बघा. आधी COs दिले. ओके, त्याच्यानंतर काय करतोय, POs जे आहेत ते दिलेले, PSO दिले, आणि त्याच्यानंतर आय एम सिम्पली कॉपिंग दिस फॉर्म. हा प्रॉम्प्ट मी काय करतो, कॉपी करून घेतो. ओके, आय एम कॉपिंग दिस प्रॉम्प्ट अँड मेन्शनिंग हिअर. इथे मी तो देतोय. आता इथे मी डायरेक्ट का देतोय? बिकॉज ऑलरेडी इट इज ट्रेन्ड ऑन माय सिलेबस. ओके, see that I have demanded COs first, then POs. बरोबर, त्याने इंजिनिअरिंगचे PO घेतले. का? वरती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं नाव त्याला दिलेलं होतं. सो द सिस्टम इज सो इंटेलिजंट, इट इज ऍक्च्युअली टेकिंग दॅट इनपुट. बेस्ड ऑन दॅट इट हॅज डन COPO मॅपिंग. द COPO मॅपिंग इज देअर. इवन इफ यू डिमांड जस्टिफिकेशन, इट विल गिव्ह यू दॅट. आणि मी तुम्हाला इथे छातीटोकपणे सांगतो, हेच वापरून टाका. असे COPO मॅपिंग असं फर्मली एखाद्या व्यक्तीला मी एवढ्या ठिकाणी, म्हणजे मी आतापर्यंत जवळजवळ 10,000 पेक्षा जास्त टीचरचे सेशन्स घेतलेले आहेत, कंडक्ट केलेले, आणि प्रत्येक ठिकाणी मी प्रश्न विचारलेला आहे. मला अजून असा कोणी भेटला नाही की जो छातीटोकपणे सांगतो की मी जे COPO मॅपिंग केले त्याचं 100% जस्टिफिकेशन द्यायला मी तयार आहे, आणि ते कॉन्फिडेंटली द्यायला तयार आहे. येस सर. ऑलरेडी तुम्हाला इन्क्लूड करूनच देतात ते. एक्सप्लेन करण्यासाठी आपको क्या लगता है, सही है? आपको क्या लगता है कि ये सही है क्या? हमको लगता है सही है. आपको क्या लगता है? में भी चल जाएगा. और पर्सन को पूछना, हर एक पर्सन में थोड़ा वेरिएशन होता है. वेरी ट्रू. ये ऐसे इसको जस्टिफाई त्याच्यामध्ये हे जस्टिफाय कसं करायचं, जर इट इज करेक्ट ऑर, कारण की अख्खं IFचा जो वायरलेस नेटवर्कचा जो सिलेबस आहे ते केला गाडी वापरली COPO मॅपिंग. सर इट इज ऑल बेस्ड ऑन परसेप्शन. म्हणजे जैन धर्मात एक कन्सेप्ट आहे अनेकांतवाद. अनेकांतवादचा अर्थ असा आहे की 6 आंधळे लोक असतात. ते 6 आंधळे लोकांना एक हत्ती जो आहे तो ठेवलेला असतो, आणि त्या 6 आंधळ्या लोकांना ही असाइनमेंट दिली जाते की हे काय आहे ते ओळखा. मग आता ते 6 आंधळे लोक काय करतात की एक जण जो आहे तो त्याची शेपटी जो आहे तो पकडतो, त्याच्या हातात शेपटी येते, आणि तो सांगतो की दिस इज रोप, हा दोर आहे, असं तो सांगतो. एकाच्या हातात जे आहे त्याची सोंड जी आहे ती लागते, तर तो म्हणतो की हा जो पर्टिक्युलर प्रकार आहे हा मोठा अजगर आहे, असं तो म्हणतो. त्यानंतर एकाला पाय लागतो, पाय त्याचा जो आहे तो दिसतो, तर तो म्हणतो की हा मोठा कॉलम आहे. एकाला त्याचा जो पार्ट, पोटाचा पार्ट जो आहे तो लागतो, तर तो म्हणतो ही मोठी भिंत आहे.
ओके, एकाला कान जो आहे तो लागतो, तो कान असा हलताना दिसतो, तो हा पंखा आहे म्हणे. हा हलणारा काय आहे? पंखा आहे. सो ज्यावेळेस ही गोष्ट आपण एक्सप्लेन करतो, आय एम नाऊ कोरिलेटिंग दिस विथ व्हॉट सीओपीओ मॅपिंग. इफ यू आर ऑब्झर्विंग, एव्हरीवन वॉज राईट, ओके, अँड एव्हरीवन वॉज रॉंग. माझा जर त्यांना पकडण्याचा हेतू असेल तर मी सांगेल तुम्ही सगळे चुकलेले. आणि माझा हेतू जर त्यांना अप्रिशिएशन करून पुढे आणण्याचा असेल, कारण मी उघड्या डोळ्यांनी बघतोय की त्याच्या हातात त्याने जे एक्सपिरियन्स केलं त्याच दृष्टिकोनाने त्याने त्याचं उत्तर दिलेलं आहे. आणि जे त्यांना हातात आलेला होता, शेंडी त्याच्या हातात आलेली आहे, शेपटी हातात आलेली, तर तो सांगतोय की हे दोर येतं, ते खरंच दोर सारखं आहे. सो दे आर राईट. ओके, बट इट इज ऑल परसेप्शन. सीओपीओ मॅपिंग इज ऑल परसेप्शन. म्हणून मी का म्हटलं आता, हे वापरून टाका डोळे बंद करून. तुम्हाला सीओपीओ मॅपिंग वरचा प्रश्न जर आला तर तुम्ही कधीच सॅटिस्फाय करू शकणार नाहीये कोणालाच. त्याला कारण काय आहे? तुम्ही स्वतः सॅटिस्फाईड नाहीये. तुम्ही स्वतःलाच ज्यावेळेस त्याला विचारतात, तुम्हाला वेगळे वेगळे उत्तर भेटत जातात दरवेळेस. तुम्ही जितक्या वेळेस सीओपीओ मॅपिंग कराल ती वेगळीच येईल. तुम्ही काय करा ना, आधी सीओपीओ मॅपिंग करा सर, ते डॉक्युमेंट सोडून द्या, महिन्याभरानंतर परत घ्या, परत सीओपीओ मॅपिंग घ्या, तुमचीच मॅच होणार. सो नॅचरली इट इज एव्हरी टाइम चेंजिंग अकॉर्डिंग टू आवर परसेप्शन. आणि हेच एकमेव कारण आहे की सीओपीओ मॅपिंगची प्रोसेसच डिफाईन नाही केलेली आहे त्यांनी. तुम्ही जर बघाल तर पूर्ण एनबीएच्या डॉक्युमेंटमध्ये अटेनमेंट कसं कॅल्क्युलेट करायचं सगळं दिलंय, पण सीओपीओ मॅपिंगची प्रोसेस कधीच दिलेली नाहीये. ओके, सो व्हॉट वी हॅव डन इज, आम्हाला पण त्याचा रिमार्क आला होता आणि आम्ही कंप्लायन्समध्ये ते केलं होतं, ते त्यांना पटलं होतं. तर सीओपीओ मॅपिंगसाठी सध्या जे मार्केटमध्ये खूप जास्त चाललेलं आहे ते आहे एआयसीटी एक्झामिनेशन रिफॉर्म्स. एआयसीटी एक्झामिनेशन रिफॉर्म्सचं एक डॉक्युमेंट आहे. त्या डॉक्युमेंटमध्ये त्यांनी पूर्ण सीओपीओ मॅपिंगची प्रोसेस दिलेली आहे विथ द हेल्प ऑफ पीआय इंडिकेटर्स अँड कॉम्पिटन्सी. तर पीओला कॉम्पिटन्सीज असतील, ओके, याच्यात असेल कदाचित, असेल तर बरोबर होईल. म्हणजे हे बघा, हे एआय सीटी पाहिजे होतं, एक्झामिनेशन रिफॉर्म पॉलिसी. ओके, तर ही जे पहिली जी स्कीम मी दाखवत होतो तुम्हाला, दॅट वॉज बेस्ड ऑन परसेप्शन, इट वॉज बेस्ड ऑन कीवर्ड मॅचिंग. द सेकंड मेथड विच इज ऍक्च्युअली मोस्ट ऑथेंटिक अँड हेवीली ऍक्सेप्टेड बाय हुम, एनबीए, कारण एआयसीटीने ती दिलेली आहे, एनबीए पण एआयसीटीच आहे. त्यामुळे त्यांनी ही जी दिलेली एक्झामिनेशन रिफॉर्म पॉलिसी, त्याच्यात त्यांनी काय केलेलं आहे, जे काही तुमचा प्रोग्राम आउटकम असेल त्या प्रोग्राम आउटकमच्या काही कॉम्पिटन्सीज असतात, त्या कॉम्पिटन्सीजच्या काही काय असतात, प्रोग्राम इंडिकेटर असतात, आणि त्या प्रोग्राम इंडिकेटरला घेऊन तुम्हाला काय करायचंय, त्याचं मॅपिंग करायचंय, आणि त्याच्यानंतर त्याचं परफेक्ट मॅपिंग जे आहे ते येईल. तर त्याच्याने तुम्ही जे आपण म्हणतो ना सर, प्रॉपर जस्टिफिकेशन जे आहे ते त्याच्याने आपण देऊ शकतो. ओके, पण यासाठी काय आहे, ही तुम्हाला पॉलिटेक्निकची शोधावी लागेल. त्यांनी इंजिनिअरिंगची वेगळी दिली, पॉलिटेक्निकची वेगळी दिली. त्याच्यात त्यांनी काय केलेलं आहे, तुमच्या पीओ नुसार कॉम्पिटन्सीज डिक्लेअर केलेल्या आहेत ब्रांच वाईज. कॉम्पिटन्सीजच्या प्रोग्राम इंडिकेटर्स पण काय केलेले, त्यांनी ब्रांच वाईज डिक्लेअर केलेले. आता सगळे पीआय माझ्याकडे आले, इथे मी सीओ देतोय आणि फक्त मी म्हणतोय की हा मॅच होत असेल तर यस 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 म्हणायचं आहे. आणि त्या येस वरनं तुमचं काय होणार आहे, तो 1 येतो का 2 येतो का 3 येतो ते येणार आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, हे रिलेटेड आहे हे म्हणणं खूप सोपं आहे. हा सीओ ह्या पीओशी रिलेटेड आहे हे खूप सोपं आहे म्हणणं. फक्त तो 1 वरच का, तो 2 वरच का, किंवा तो 3 वरच का, याला चॅलेंजेस येतात. मग त्यासाठी त्यांनी ती प्रोसेस काय केली, तुम्ही इथे एक्सच्या फॉर्म मध्ये टाकून द्या, जेवढे त्याच्या मॅप होत असतील त्याच्यानुसार तो पर्सेंटेज कॅल्क्युलेट करून तो 1, 2 किंवा 3 ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करून देतो. दॅट्स द ब्युटी ऑफ व्हॉट सीओपीओ मॅपिंग, दॅट इज ऍक्च्युअली सिम्प्लिफाईड बाय युझिंग दिस. पण ही प्रोसेस थोडी कॉम्प्लिकेटेड वाटते लोकांना, लेंदी वाटते लोकांना, म्हणून मी त्याचा पण प्रॉम्प्ट जो आहे तो बनवलाय. पण तत्पूर्वी मी हा प्रॉम्प्ट देतो, तो ऑलरेडी तुम्हाला सीओपीओ मॅपिंग देतोय. ओके, ही सीओपीओ मॅपिंग आली, तुम्हाला त्याचं जस्टिफिकेशन हवंय, त्याला जस्टिफिकेशन बद्दल विचारून घ्या. ओके, इफ आय से दॅट गिव्ह मी जस्टिफिकेशन, तो तुम्हाला प्रत्येकाचं जस्टिफिकेशन देऊन टाकेल. हे जस्टिफिकेशन तुम्ही कॉपी करून टाका आणि तुम्हाला ज्यावेळेस कमिटी विचारेल त्यावेळेस सरळ तिथे वाचून सांगा, दिस इज व्हॉट जस्टिफिकेशन. त्याला कारण मी तुम्हाला सांगतो. हाऊ मेनी कोर्सेस वी आर टीचिंग इन 1 सेमिस्टर? एका सेमिस्टरमध्ये किती सब्जेक्ट शिकवतो आपण? 2 ते 5.
ओके, समजा मी 2चा जरी विचार केला, 2 सब्जेक्ट एका सेमिस्टरमध्ये, परत 2 सब्जेक्ट दुसऱ्या सेमिस्टरमध्ये, टोटल 4 सब्जेक्ट आपण शिकवतोय. 4 सब्जेक्टचे काय सगळे सीओ पाठ करेल का मी? शक्य नाहीये. म्हणून मला माझं रेफरन्स डॉक्युमेंट जे आहे त्याच्यावर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. असं बिंदास तुम्ही सांगा, काही अडचण नाही. पाठ करणं हे अपेक्षित नाहीये, पण तिथे जे जस्टिफिकेशन आपण लिहिलेलं आहे तेवढं वाचून त्यांना सांगायचंय. कारण तुम्ही जेवढ्या वेळेस स्वतः बघणार आहे, तुम्ही स्वतः वेगळे वेगळे जस्टिफिकेशन सांगणार आहे. त्यापेक्षा जे लिहिलेलं आहे तेच वाचून टाका, विषय संपून टाका. राईट? सो हे त्याने दिलं. आता अजून एक मी याच्यावरच तुम्हाला दाखवतो ज्याच्यावर मी बोलत होतो. फॉर एक्झाम्पल द सीओपीओ मॅपिंग हा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो. ही जी आहे ही मोस्ट फेमस आणि सिंपल मेथड आहे जी नॉर्मली कीवर्ड मॅचिंगवर केली जाते. ओके, त्यानंतर ही एक जी मेथड आहे ही कशावर केली जाते? AICTE एक्झामिनेशन रिफॉर्मच्या पॉलिसीवर. तर मी काय केलेलं हे सगळं इथे लिहून टाकलं. हा सिम्पली मी आता कॉपी करतो याला. ओके, इथे जातो आणि इथे पेस्ट करतो. फक्त AICTEचं स्पेलिंग व्यवस्थित करून घेतो, ते चुकलं होतं माझ्याकडनं तिथे. आणि ह्या प्रॉम्प्टला मी रन करतो. द मोमेंट आय एम रनिंग दिस प्रॉम्प्ट, हा काय करतोय? AICTE एक्झामिनेशन रिफॉर्मचं डॉक्युमेंट शोधेल, त्याच्यात कोणते प्रोग्राम आउटकमला कोणत्या कॉम्पिटन्सीज मॅप केलेले आहेत ते शोधेल, त्या कॉम्पिटन्सीजला कोणते प्रोग्राम इंडिकेटर्स मॅप केलेले आहेत ते शोधेल, त्यानंतर माझे सीओज जे मी पीडीएफच्या फॉर्ममध्ये दिलेले ते बघेल आणि त्याच्यानुसार ती मॅट्रिक्स मला बनवून देईल. ओके, आणि फायनल सीओपीओ मॅपिंग त्याचं मला बनवून देईल. सो नाव यू कॅन सी दॅट. हे सीओज त्याने मेन्शन केले, हे पीओज त्याने मेन्शन केले, हे ग्रॅज्युएट ऍट्रिब्यूट्स म्हणजेच तुम्हाला याच्यावरनं काय दिसतंय? ग्रॅज्युएट ऍट्रिब्यूट्सवरनं काय येणार आहे? तुमच्या कॉम्पिटन्सीज, आणि कॉम्पिटन्सीज वरनं काय येणार आहेत? तुमचे पीआय इंडिकेटर. तर त्याने आधी काय केलं? ग्रॅज्युएट ऍट्रिब्यूट्स जे आहेत ते आयडेंटिफाय केले. त्याच्यानंतर पीओचे कोणते ग्रॅज्युएट ऍट्रिब्यूट्स, त्याच्या कोणते कॉम्पिटन्सीज आणि त्याचे कोणते परफॉर्मन्स इंडिकेटर हे त्याने दिले. आणि आता हे त्याने काय केलं? माझ्या सब्जेक्टशी रिलेटेड करून टाकलं. इट हॅज मॅप टू माय कोर्स. ओके, त्यानंतर त्या पॉइंटसाठी CO2 साठी त्याने हे केलं, CO3 साठी हे केलं, त्याचं जस्टिफिकेशन दिलं. ओके, हे CO5 साठी केलं, 4, 5, 6 सगळ्यांचं केलं आणि फायनल हे सीओपीओ मॅपिंग करून दिलं. हे सीओपीओ मॅपिंगचं जस्टिफिकेशन आधी मी देतोय आता, आणि हे जस्टिफिकेशन जे आपण देतो हे 100% NBA ची कोणती पण टीम येईल तर ती ऍक्सेप्ट करेल, कारण त्यांनीच ही पॉलिसी नंतर काय केली? डिक्लेअर केलेली. ओके, सो याच्यानुसार आपण त्याला करू शकतो. म्हणजे आता आमच्याकडे ही स्कीम आम्ही राबवतोय. वी आर ऍक्च्युअली डुईंग सीओपीओ मॅपिंग बेस्ड ऑन कॉम्पिटन्सीज अँड पीआय इंडिकेटर्स. ओके, अँड इट वॉज ऍक्सेप्टेड. आम्हाला अदरवाइज रिमार्क होता की सीओपीओ मॅपिंग कोरिलेशन नीड्स मेजर इम्प्रुव्हमेंट्स. ओके ओके, आय थिंक इन युअर केस ओनली जस्टिफिकेशन इज नीडेड. बाकी तुम्हाला त्यांनी मॅपिंग करूनच दिलंय. सो यू जस्ट नीड जस्टिफिकेशन. What I will suggest in this, copy that table, okay, convert it into PDF, upload it here, and ask ChatGPT to write justification on this correlation. I'm sure it will give you perfect answer. कारण दुसरं हे बघा सर, आपल्याला प्रत्येक जण बसल्यावर वेगळं वेगळंच देणार आहे. मग ऑप्शन आपल्याकडे काय येतोय? हाच आहे. म्हणजे एखादा सब्जेक्ट टीचर जो तुमच्यासारखाच इन्व्हॉल्ड आहे त्या सब्जेक्टमध्ये, तो कदाचित तुम्हाला चॅलेंज करेल, सर तुम्ही दिलेल्या जस्टिफिकेशनशी मी अग्री नाही होते. कॅन बी पॉसिबल. हा अनेकांतवादचा विषय आहेच तिथे, आणि तो येणारच आहे. फक्त आपल्याला त्यावेळेस काय वाटलं तेवढंच सांगायचंय. ते कदाचित राईट आहे का रॉंग आहे त्याच्यावर त्यांना बोलायचे अधिकारच नाहीये. आर यू फॉलोइंग ऑल प्रोसेसेस ज्युडिशियसली एवढंच विचारायला, एवढंच चेक करायला ते आलेले. तुमची प्रोसेस चुकली आहे हे त्यांना म्हणायचे अधिकार नाही. प्रोसेस मे बी. आणि ते जे काही आहे ते स्वॅक मध्ये जे तुम्हाला देता येत ना, स्ट्रेंथ अँड विकनेसेस, त्या विकनेसेस मध्ये मेन्शन करतील की ओव्हरऑल यांच्या इथे अकॅडमिक्सचं एक्सलन्स जे आहे ते होतं, पण मुलं
इव्हेंटमध्ये पार्टिसिपेशन कमी दिसतंय. हे ओव्हरऑल कमेंट ते तुम्हाला देतील जे चेअरमनला ऍक्च्युअली द्यायचं. मग तिथे तुम्हाला जस्टिफिकेशन द्यायचं की आता आम्ही पार्टिसिपेशन वाढवलं, अर्लियर इट वॉज 50 अँड नाव इट इज 90. फिनिश्ड. ठीक आहे. सीओपीओ मॅपिंग. ओके. काय टाइम आहे सर लंच ब्रेकचा? किती वेळ आहे अजून? अर्धा तास आहे ना? ट्रू. एक्झॅक्टली. सर्वांगीण विकास तो त्यावेळेसच होणार आहे. And that's what for attainment also they have given, like so many POs. If you are observing, की आमच्या केसमध्ये जर मी म्हटलं, तसंच माझं पॉलिटेक्निकचा पण मी अभ्यास केलेला आहे, पण आमच्या केसमध्ये मी सांगतो 12 PO दिलेले आहेत इंजिनिअरिंग मध्ये, सिन्स इट इज ग्रॅज्युएट लेवल. 12 त्यांनी काय दिलेले आहेत, POs दिले. 12 पैकी फक्त 5 प्रोग्रामला मॅच होतात. 5 हा सर्वांगीण विकासावर दिले, 7 त्यांनी सर्वांगीण विकासावर दिलेले, 7 फक्त 5च कोणाबरोबर मॅच होत आहेत. तर तुम्ही तुमचे पण जर बघाल तर तुमच्या लक्षात येईल की फक्त 40% तुमच्या सब्जेक्ट आणि सिलेबस बरोबर होणार आहे. बाकी जे म्हणतात ना राठोड सर, ते तुम्हाला इन्व्हॉल्व्ह करायचंच आहे त्यांना. दॅट्स इट. म्हणजे आज हे 3 मुलं इथे जे बसलेले आहेत, या 3 मुलांना आज इथे बसल्यावर काहीतरी लर्निंग आहे. व्हॉट लर्निंग दे हॅव? की शी इज अलर्ट ऑल द टाइम. शी मे नॉट बी दॅट मच अलर्ट इन द क्लासरूम ऑल द टाइम, पण तिच्या हे लक्षात येतं की जसं मी थोडासा पण इकडे झालो ती लगेच उठते आणि काय करते, बिकॉज शी इज अलर्ट. तुमच्यापैकी काही लोक झोपू शकतात पण तिला अलाउड नाहीये. म्हणजे तिला काय कळतंय की आय शुड बी इन अलर्ट मोड. शी इज ऑल्सो इन अलर्ट मोड. शी इज इन सम वॉट रिलॅक्स मोड बिकॉज शी इज ऍक्टिंग ॲज वॉट, लेट्स से सपोर्टिंग. डोंट टेक मी इन अ सेम वे, मी जस्ट एक्झाम्पल कोट करतोय. व्हॉट इज देअर लर्निंग टुडे? देअर लर्निंग इज दॅट शी कॅन चेक दॅट कॅन आय सिट in attention mode for next 4 to 5 hours? So she will get answer today, yes. Right? And she will have a skill how to operate this. इथे बसलेल्या प्रत्येकाला ऑपरेट करता येते काय? नॅचरली आपल्याला थोडा वेळ लागेल. She can do it immediately. And she has mastery into that now. And that may be the reason that Rathod sir may have selected them for that. Because they have shown their sincerity. They have shown what this particular task properly. ओके. तर आज त्यांना इथे शिकायला भेटतंय, एवढ्या लोकांमध्ये वावरायला भेटतंय, प्रत्येकाचा विचार त्यांना ऐकायला भेटतोय. सो लॉंग लाईफ लर्निंग होतच आहे. त्या खूप गोष्टी हा. सो दॅट इज नीडेड एव्हरीवेअर. तो त्या पॉइंट्स मध्ये तुम्ही त्यांना तिथे घेऊ शकतात. तर म्हणण्याचा तात्पर्य असं आहे की एव्हरी इव्हेंट, एव्हरी ऍक्टिव्हिटी should be handled by students. In our case, we made a student club. Any teacher is, any resource person is coming, त्याच्याशी कम्युनिकेशनचं काम पण स्टुडंट करतोय. सर तुम्ही निघाले का? त्याचं जे काही तिकीटचं समजा आमच्याकडनं बुकिंग करून त्यांना पाठवायचं, ते सगळं मुलं कम्युनिकेट करतात. त्याचा फायदा काय होतो, ज्यावेळेस त्या इंडस्ट्रीच्या लोकांसाठी कनेक्ट करतात, एक रेफरन्स आपल्याला बऱ्याच वेळेस द्यावा लागतो. तो व्यक्ती त्यांचा चांगला ओळखीचा होऊन जातो. का? कारण हे त्याला कुठे जात आहेत घ्यायला, बस स्टँडवर किंवा रेल्वे स्टेशनवर घ्यायला जात आहेत, ते आणून त्यांना कुठे सोडतायत, हॉटेलला. ते सांगतायत की सर हा माझा नंबर आहे, तुम्ही कधी पण कॉल करा, मी तुमच्या याच्यासाठी जो आहे मला अलॉट केलेला आहे. असं करून तो हे करतो. ज्यावेळेस ते एकमेकांबरोबर येत आहेत त्यावेळेस त्यांच्याबरोबर बरेचसे थॉट्स एक्सचेंज होत आहेत. सो दिस इज व्हॉट द रिलेशनशिप बिल्डिंग ऑर नेटवर्क बिल्डिंग इज हॅपनिंग विथ स्टुडंट. परत स्टुडंटच त्यांना तिथे काय करतोय, ब्रेकफास्टची अरेंजमेंट करून देतोय. स्टुडंटच त्यांना इथे आणतोय, स्टुडंटच इथे अँकरिंग करतोय. पूर्ण प्रोग्राम स्टुडंटसाठी चाललेला आहे. फक्त स्टुडंट मान शिक्षकाला कुठे देतोय माहितीये? राठोड सर तुम्ही फक्त फेलिसिटेशन करायला या, बाकी सगळं आम्ही बघून घेऊ. स्टुडंट्स आर क्रिएटिंग रिपोर्ट्स, स्टुडंट्स आर क्रिएटिंग न्यूज, स्टुडंट्स आर पोस्टिंग एव्हरीथिंग. हे सगळं कोण करतोय? स्टुडंट.
तर याच्याने फायदा काय होतोय, त्या मुलांना आत्ताच कळतंय की ज्यावेळेस मला फेसबुकवर एखादी गोष्ट पोस्ट करायची आहे तर काय काळजी घ्यायला पाहिजे. आता आमच्या इथे मुलांनी काय केलं, एक फेस्टिवल SNJP फेस्टिवल आपलं चाललेलं होतं. आता आमचा विरोध होता की युट्यूब लाईव्हला जायला नकोय किंवा फेसबुक लाईव्हला जायला नकोय, पण त्या मुलांचा उत्साह होता की नाही सर हम कुछ तो नया करेंगे. आम्ही काही थांबवलं नाही, दे डिड दॅट. युट्यूब लाईव्ह केलं, ऍप्रिशिएशन झालं त्यांचं चौफेर की दिस मेनी स्टुडंट्स आर लाईव्ह, दिस मेनी मेंबर्स आर लाईव्ह, असं त्यांनी ते सगळं झालं. आणि 24 तासात नोटीस आली की कॉपीराईटची नोटीस आली, कारण त्याच्यात जे गाणं चाललं होतं ते गाणं कॉपीराईटचा विषय जो आहे तो मॅच झाला आणि ती कॉपीराईटची आली आणि तो व्हिडिओ तिथे थांबला. मग ते स्टुडंट आले आणि सांगितलं की सर अभी हमको समझ में आया कि आप क्यों नहीं बोल रहे. लेट देम एक्सपेरिमेंट. काय होणार आहे, ते युट्यूब चॅनल बंद होईल, मग ते जीमेल बंद करून टाकू, दुसरे जीमेल क्रिएट करू, त्याच्यावर दुसरे युट्यूब चॅनल चालू करू. या पलीकडे काय होणार आहे, किंवा मॉनिटायझेशन थांबणार आहे. बट दे आर लर्निंग नो. म्हणून आम्ही त्यांना म्हटलं ठीक आहे, लेट देम डू इट. जोपर्यंत ते एक्सपिरियन्स घेणार नाही ते होत नाही. आता त्याला केस स्टडी काय दिली आम्ही, हाऊ युट्यूब इज आयडेंटिफाईंग इन नो टाईम. ही कॉपीराईटची नोटीस जी आहे ही कसं काय इतकी फास्ट तो आयडेंटिफाय करतो, कारण एवढा मोठा डेटाबेस आहे. देन हाऊ इट इज आयडेंटिफाईंग. त्याच्यात कोणीतरी गाणं म्हणतोय आवाजात त्या, किंवा कोणीतरी म्युझिक ती वाजवतोय, त्याच्यावरनं तो एक्स्ट्रॅक्ट करून आणि मॅचिंग करून आणि कॉपीराईटची नोटीस 1 तासाच्या आत तुमच्यापर्यंत पोहोचते. हाऊ. हा प्रश्न जो आहे हा त्यांना विचारा. नाव दे विल स्टडी. आम्हालाही माहिती नाही त्याचं उत्तर, पण त्यांच्याकडनं भेटेल ना, ते शोधून आणतील. दॅट्स इट. म्हणजे इथे बसलेल्या पैकी जर कोणी मला सांगितलं हाऊ GPS इज वर्किंग, गुगल मॅप जो आहे ना तो कसा वर्क करतो, कसं काय कळतं आपल्याला ट्रॅफिक आहे, कसं काय कळतं आपल्याला हे आहे, कसं काय तो शॉर्टेस्ट पाथ आयडेंटिफाय करतो. दो इट इज एंटायरली ऍप्लिकेशन ऑफ कम्प्युटर इंजिनिअरिंग अँड सिव्हिल इंजिनिअरिंग, पण परफेक्टली सांगण्याचा जो विषय तो येत नाही. व्हॉट वी आर डुईंग, वी आर गिव्हिंग दॅट ॲज अ असाइनमेंट, दॅट तुम्हाला दोघांना ही असाइनमेंट देण्यात आलेली आहे की तुम्ही काय करायचं, जीपी हे जे आहे गुगल मॅप हे कसं वर्क होतं ते आयडेंटिफाय करा. असं. आजची जर न्यूज म्हणजे जी आता मध्यंतरी सगळ्यात वाईट दुर्घटना जी आपल्याकडे घडली, ओके, तर हिला असाइनमेंट देण्यात येईल की हा प्लेन ऍक्सिडेंट जो आहे, हा जो काही घडला आहे, याचे काय काय संभाव्य कारण असू शकतील आयडेंटिफाय कर. अँड शी विल प्रिपेअर वन डॉक्युमेंट. ते डॉक्युमेंट ज्यावेळेस बनतं ते आर्टिकलच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं काम शिक्षक करतो आणि दोघांच्या नावावर एक पेपर येतो. सो व्हॉट वी आर डुईंग, आम्ही प्रत्येकाला असं सांगतो की आर्ट कॉमर्सची जे मुलं आहेत, रादर आर्ट्सची जे मुलं आहेत, ज्यांना आपण सध्या लोअर क्लास एज्युकेशन ग्रॅज्युएशन मध्ये म्हणतो, आर्ट्सच्या मुलांना देखील ही न्यूज माहिती आहे की फ्लाईट जी आहे अजितदादांची ती काय झालेली आहे, ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्याच्यात अशी अशी दुर्घटना घडलेली आहे. राईट. इंजिनिअरिंगच्या मुलांनी काय करायला पाहिजे मग, ते पण ह्याच न्यूजवर बोलत असतील तर दॅट इज नॉट करंट अफेअर, दॅट इज नोन टू अस. इंजिनिअरच्या मुलांनी एक असं डॉक्युमेंट बनवायला पाहिजे आणि ते पब्लिश करायला पाहिजे की ही घटना एक्झॅक्टली का घडली, याच्या मागचे कारण काय काय आहेत, याच्यासाठी काय काळजी आपण घ्यायला पाहिजे जेणेकरून असा ऍक्सिडेंट पुन्हा कधी घडणार नाही. मेसेज फॉर पायलट, मेसेज फॉर पीपल, मेसेज फॉर एव्हरीवन. हा रिसर्च त्यांनी तो करून ज्यावेळेस ते दाखवतात त्यांचा पेपर पब्लिश होतो. दिस इज व्हॉट वी आर नाव फोर्सिंग स्टुडंट, की कोणती पण न्यूज आली तर ती न्यूज का आली. जसं फॉर एक्झाम्पल चांदीचे रेट आता खूप वाढतात, का वाढतायत शोधायला लावतोय आम्ही, आणि काय किती वेळ लागतो तेही शोधतात. आपल्याला फक्त क्लासरूम मध्ये फक्त सांगायचंय आज तुला चांदीचे रेट का वाढतात ही असाइनमेंट तुला घ्यायची आहे आणि तुला उद्या प्रेझेंट करायचंय. झाला ना सर्वांगीण विकास. तो काय करतोय, पूर्ण रिसर्च करतो, 4 लोकांना विचारतो आणि ते येऊन तो काय करतोय इथे प्रेझेंट करतोय. त्याचा फायदा काय, मला चांदीत पैसे टाकायचे ना शिक्षक म्हणून, मग मला आयडेंटिफाय करायचंय ना व्हॉट इज द लॉजिक, हा सध्या फुगा आहे का फुटणार आहे का वाढताच जाणार आहे हे कळायला पाहिजे ना. मला काय अनालिसिस कळालं त्या मुलीने ज्यावेळेस प्रेझेंट केलं, ही सेड दॅट की चांदी ही 6 लाखापर्यंत टच होणार आहे. दिस इज व्हॉट द स्टेटमेंट गिव्हन बाय. त्यावेळेस चांदीचे रेट जे होते ते होते 2,80,000 रुपये. ज्यावेळेस मी प्रेझेंटेशन घेतलं, मी 3 किलो चांदी बुक केली. एंटायर क्रेडिट गोज टू दॅट गर्ल. हर लाईफ लॉंग लर्निंग इज बेनिफिटेड इन अ फॉर्म ऑफ आउटकम. आपण मुलांना शिकवतो, आउटकम ते आणतात. इथं मुलाने शिकवलं, आउटकम माझं आलेलं आहे. सो आय एम अर्निंग. टू बी व्हेरी फ्रँक, ॲज अन इंजिनियर वी कॅन आस्क देम टू थिंक अबाउट दिस.
म्हणजे जे सरांनी ऍक्च्युली सांगितलं त्याच्यावर मी जस्ट बोलण्याचा प्रयत्न केला की एनबीए मध्ये महत्वाचं काय, तुमचे विद्यार्थी किती चांगल्या पद्धतीने त्यांच्यासमोर जे गोष्टी सांगतील ना त्याच्यावर तुमचं परसेप्शन आहे. एक तर SFR आहेच आहे, त्याला काही पर्यायच नाहीये. तो जर तुमचा चांगला आहे आणि विद्यार्थी जर तुमच्याबद्दल चांगलं बोलले तर तुम्हाला एनबीए 100% भेटणार आहे, जरी तुमचे सगळे डॉक्युमेंट चुकलेले असतील तरी. दिस इज व्हॉट दे आर ऍक्च्युली चेकिंग. कारण दोनच इम्पॉर्टंट रिसोर्स आहेत, शिक्षक आणि विद्यार्थी. जर शिक्षक खुश, विद्यार्थी खुश, व प्रोसेसेस थोड्याफार चुकलेल्या असतील तर त्या कधी इम्प्रूव्ह होतील. दिलेल्या आहेत. एक्झॅक्टली मॅडम. काय होतं ना की कन्सेप्ट होती, अँड तुम्हाला पेडॉगॉजी कन्सेप्ट सगळ्यांना माहिती आहे. अँड्रॉगॉजी ऐकलंय का? अँड्रॉगॉजी, pedagogy is the concept where if you are observing this word, it is mainly for kids. किड्सला जे काही आपण पेडागॉजी जाणतोय त्याला ऍक्च्युली पेडागॉजी, त्याला त्यांच्यासाठी तो वर्ड होता. अँड्रॉगॉजी इज मेनली फॉर युथ. अँड नाव ह्युटॉगॉजी इज न्यू टर्मिनॉलॉजी, जिथे सेल्फ लर्निंग आहे. आपण शिक्षक जे आहोत हे सगळं ह्युटॉगॉजी अप्रोचवर चाललोय. म्हणजे काय, ऍज अँड वेन विच इज नीडेड दॅट मच ओनली आय स्टडी. मी माझं सेल्फ लर्निंग मोडवरच ते करणार आहे, जेवढं गरजेचं आहे तेवढंच करणार आहे. दॅट इज ह्युटॉगॉजी. अँड बिकॉज ऑफ दॅट अप्रोच नाव देर इज मेजर इम्पॉर्टन्स वेअर आपण मुलांना सेल्फ सफिशियंट बनवा. त्यांना शिकवू नका, पण त्यांना कसं शिकायला त्यांनी पाहिजे हे शिकवा. हे त्या ह्युटॉगॉजी अप्रोच मधून आलेलं आहे. म्हणून आत्ताच एनबीएच्या ज्या नवीन गाईडलाईन्स आहेत त्या सगळ्या ह्युटॉगॉजीच्या अप्रोचच्या आजूबाजूला फिरतात. त्यामुळे आपल्याला पेडॉगॉजी मधनं बाहेर निघून आपला प्रवास ह्युटॉगॉजीच्या दिशेने जो आहे तो चालू करावा लागेल. फॅसिलिटेटर, एक्झॅक्टली. व्हेरी ट्रू. So that's what, like, we should convert everything into that. So it will be easy. म्हणूनच आता जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर 40 to 45% हे ऑनलाईन कोचिंगला त्यांनी काय केलेलं आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्ट स्वयं बरोबर जर ते केलं तरी ते चालू शकणार आहे. सो आम्ही अपील केलेली आता एनबीएच्या पूर्ण टीमला की तुम्ही एका साईडला 40% म्हणतात आणि SFR पण तुम्ही जो आहे तो उरलेल्या 60% नाही करत, तो मात्र 100वरच करतात. मग इथे शिक्षक घेऊ नका असं म्हणतात आणि नंतर SFR वर तुम्ही बोट ठेवतात. तर कुठेतरी तुम्ही त्याच्यात वर्कआउट करा, तर कदाचित त्याच्यात बदल येण्याचे चान्सेस आहे. सो माझं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की सी दॅट what is needed to the students that we should teach. What I know, normally that we are teaching. But what is essential or what is their need, what is their thirst, if we teach that, there is nothing like that. That's it. This I can tell. तर एक्सपेरिमेंट आपण करायलाच पाहिजे. आमच्याकडे आम्ही काय केलेलं आहे की लाईक प्रॉम्प्टसाठी एक ग्रुप आहे आमचा, त्याच्यावर फक्त प्रॉम्प्ट टाकायचे. म्हणजे एखादा सांगतो की टीचिंग प्लान सोपं करण्यासाठीचा मी हा प्रॉम्प्ट बनवलाय. असं करता करता काय झालं की असं करता करता एक बुक जन्माला आलं. ओके, आणि त्या बुकचं नाव आहे कोर्स फाईल वर्सेस ChatGPT. हे बुक जे आहे ना ते जन्माला आलं त्याच्यामुळे, आणि याचं 100% क्रेडिट आम्ही 4 लोकांनी घेऊन टाकलं. हे बुक आम्ही पब्लिश करून मोकळे झालो. ऍक्च्युली इट इज कॉन्ट्रीब्युशन ऑफ मेजर फॅकल्टीज. तुम्हाला आठवतं ना, ते बरेच लोक काय करतात, कॉन्फरन्ससाठी चॅप्टर मागवतात, हे मागवतात, ते मागवतात, त्यांनी स्वतःच्या नावावर पुस्तक पब्लिश करतात, मध्ये त्यांची नावं टाकतात.
सेम फिनॉमिनन. आम्ही काय केलं, एक बुक जे आहे डिझाइन युअर कोर्स फाईल विथ ChatGPT प्रॉम्प्ट. ओके, हे पण ChatGPTनेच बनवलेलं पोस्टर आहे. चार लोकांचे नाव ज्यांनी याच्यात कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. व्हॉट वी डिड इज, हे जेवढे तुम्हाला मी प्रॉम्प्ट सांगतोय हे सगळे प्रॉम्प्ट्स आम्ही काय केले, इथे टाकून दिले. ऑल दिस प्रॉम्प्ट्स. काय याच्यात, तर तुम्ही आधी तुमच्याला ट्रेन करा, प्रिरिक्विसाइट कोर्सेस माहिती असायला पाहिजे, कोर्स ऑब्जेक्टिव्ह, कोर्स आउटकम माहिती असायला ते देऊन टाका, म्हणजे डायरेक्ट तुम्ही PDF फाईल देऊन टाका. त्याच्यानंतर COPO PSO मॅपिंगचा प्रॉम्प्ट देऊन टाकला. त्याच्यानंतर मग टीचिंग प्लॅनचं जे आहे ते देऊन टाकलं. त्याच्यानंतर क्वेश्चन पेपरचं जेवढे फॉर्मॅट्स आपल्या कोर्स फाईलमध्ये आहे त्याचं सगळं ऑटोमेशन करून ते प्रॉम्प्ट दिले. तुम्हाला फक्त कॉपी करायचंय, पेस्ट करायचंय आणि फक्त तुम्हाला तुमच्या सब्जेक्टचे फक्त तिथे तेवढे बदल करायचे. म्हणजे मी DBMS शब्द टाकला असेल तर तुम्हाला तुमच्या सब्जेक्टचं फक्त तिथे टाकायचंय. PDF मात्र तुम्हाला तुमच्या सब्जेक्टची द्यायची आहे आणि तो कोर्स फाईल बनवून देतो. तुम्हाला मी सांगतो, माझी कोर्स फाईल मी 30 मिनिट्समध्ये बनवतो. 30 मिनिट्स. ही जी कोर्स फाईल आता माझी बनलेली आहे ही 30 मिनिट्समध्ये बनलेली आहे. आणि ही 25-26 ची सेमिस्टर 2 ची कोर्स फाईल आहे. ही कोणत्या एक्सटेंड पर्यंत बनलेली आहे ती मी तुम्हाला दाखवतो. जे आता जो काही क्वेश्चन पेपर आहे तो देखील मी इथे, हे मिड सेमचा क्वेश्चन पेपर, क्वेश्चन बँक आहे, ही एंड सेमची क्वेश्चन बँक आहे, ही देखील रेडी आहे. ही देखील रेडी आहे. सी दॅट. आणि सर कुठे गेले काय माहिती, ते विचारत होते मला की हा असा फॉर्मॅट आहे बघा. हाच तुमचा पण फॉर्मॅट असतो ना, कोणता क्वेश्चन किती मार्कासाठी, या पलीकडे फक्त तुम्ही CO किती मार्काला येणार आहे आणि ब्लूम्स किती मार्काला येणार आहे, असंच तुमचा पण फॉर्मॅट आहे ना. हाच कॉपी करून त्याला द्यायचा आहे, तो ट्रेन होतो, म्हणजे आपलं लाईफ सोपं होतं. तर हा क्वेश्चन बँक तयार केल्यानंतर क्वेश्चन पेपर कसा काढला ते दाखवतो बघा. ही क्वेरी लिहिली आहे फक्त. आता मी DBMS शिकवतो म्हणून मी ती क्वेरीचा वापर केलेला आहे. सो आय हॅव अप्लाइड माय नॉलेज. आणि याला काय म्हटलंय मी, हे क्वेश्चन सगळे बदलतील, जर तुम्ही इथं बघितले नाही सगळे बदलतील जर मी याचं लॉजिक काय केलं, चेंज केलं. इफ आय चेंज द लॉजिक इट विल चेंज एंटायर क्वेश्चन पेपर. व्हॉट इज लॉजिक हिअर? पहिल्यांदा मी त्याला काय म्हटलं की जे कोणते ऑड नंबर्स असतील 1, 3, 5 ते क्वेश्चन्स निवड. त्याच्यानंतर त्याला लॉजिक सांगितलं की इव्हन नंबरचं कर. त्याच्यानंतर त्याला लॉजिक सांगितलं की जे इथे आता जे लॉजिक टाकलंय मी इथे आत्ताच, हे काय आहे, मॉड 3 म्हणजे 3च्या याच्यात मल्टिपल मध्ये जे क्वेश्चन्स असतील तेवढेच उचल. आणि हा परफेक्टली माझा क्वेश्चन पेपर बनवून देतो. म्हणजे माझी क्वेश्चन बँक रेडी केली, क्वेश्चन पेपर बनवायला मला वेळच नाही लागत आहे. आय एम प्रिपेरिंग दॅट. क्वेश्चन पेपर सरळ रेडी होतोय, सेट 1, सेट 2 हे अजून सबमिट करायला खूप वेळ आहे मला. बट वी हॅव प्रिपेअर्ड. आवर प्रिंट आउट इज रेडी, इट इज सील्ड. द मोमेंट वी आर गेटिंग सर्क्युलर, सबमिट युअर क्वेश्चन पेपर, वी विल सबमिट. फिनिश्ड. आणि हे फक्त हेच नाही, हे सेट 1, सेट 2 नाही, तर याचे आम्ही काय केलं, आता मी तुम्हाला हे दाखवलं ना, हे आता ही अजून प्रश्नपत्रिका येणार आहे, ही मी तुमच्यासमोर ओपन करतोय, हे इथिकली चांगलं नाहीये. पण सिन्स देर इज नो मॅच बिटवीन यू अँड अस, राईट, तुमच्या इथून कोणी तिथे शिकायला नाही, त्यामुळे अडचण नाहीये. आणि एवढं पटकन कोणाच्या लक्षात राहत असेल तर आनंदच आहे. ओके, सो हे जे दिसतंय ना, हा येणारा क्वेश्चन पेपर आहे, अजून यायचा बाकी आहे. त्याचा आन्सर शीट देखील मी रेडी करून टाकलंय. हा सेट 2 चा आहे, तसं सेट 1 चं पण रेडी केलेलं आहे. तर माझं म्हणण्याचं तात्पर्य काय आहे की आय एम ऍक्टिंग ऍज अ जॉईंट डायरेक्टर. ओके, माझ्यावरती एकच पोस्ट आहे डायरेक्टरांची. जर मीच हे काम डे टू डे बेसिसवर करतोय, माझ्या खाली कोणाला चान्स आहे का वाचण्याचा? मी कोणाला सोडणार का? शक्यच नाही. कोणी जर मला हे येऊन सांगितलं सर आम्हाला वेळच नाही, मग मी काय करतोय? then what I am doing? Am I having time? हे मला म्हणायचं. छोट्या छोट्या गोष्टी करू शकतात. अजून तुम्हाला एक टूल सांगतो, चांगलं टूल आहे. तुमच्याकडे पैकी सगळ्यांकडे अकॅडमिक कॅलेंडर बनतं, बरोबर आहे? अकॅडमिक कॅलेंडरवर समजा जर हे असं असेल की मॅडम तुम्हाला फेब्रुवारीत एक इव्हेंट घ्यायचा आहे, तुमच्या नावावर तो इव्हेंट टाकलेला आहे. कितीदा विसरून जातात तुम्ही की तो इव्हेंट घ्यायचा होता असं? That's it. So what we can do here, म्हणजे as a IT guys, what we can do, add that into Google Calendar. तो गुगल कॅलेंडर मध्ये ऍड केला, प्रत्येकाच्या त्याच्यात तुम्हाला सेट करता येतं की हा इव्हेंट व्हायच्या 2 दिवसाआधी याला आठवण दे. तो आठवण देतो. ओके,
तो आठवण दिल्यामुळे आता समजा माझी सवय, मला 2 दिवसाआधी नाही, मला 4 दिवसाआधी लागतं. मी जरा स्लो लर्नर आहे. मी माझ्या याच्यात सेट करून घेतो. जे तुम्ही मला 2 दिवसाचं सेट केलंय, मी 4 दिवसाचं सेट करतो. तो 4 दिवसाआधी मला रिमाइंड करतो आणि मी कामाला लागतो. तो इव्हेंट त्याच तारखेला होतो. ब्युटी अशी आहे की आमच्या इथलं जे काही कॅलेंडर आहे त्याचा कंप्लायन्स 100% त्याच तारखेला घडलेला आहे. असं मागच्या 4 वर्षापासून घडतंय बिकॉज ऑफ गुगल कॅलेंडर. लक्षात येतंय? आपल्याला बघा, जो अकॅडमिक कोऑर्डिनेटर असतो डिपार्टमेंटचा, त्याला दर महिन्याला सांगायचं आहे की अटेंडन्स अनालिसिस करा, तुमचं जे काही सगळ्या गोष्टी, सिलेबस कम्प्लिशन रिपोर्ट बनवा, या सगळ्या गोष्टी सांगायच्या. आता हे सांगण्यात ते लोक थकून जातात. तर अकॅडमिक कोऑर्डिनेटर माझ्याकडे आले, सर अभी मैं 3 साल से अकेडमिक कैलेंडर का काम, ये अकेडमिक कोऑर्डिनेटर का काम देख रही हूँ, क्या चेंज करके मिलेगा अब मुझे, कोई और को देंगे? मतलब क्या प्रॉब्लम है? सर बोले बहुत फॉलोअप लेना पड़ रहा है. मतलब क्यों लेना पड़ रहा है? सर सबको मेल भेजो, याद करो, याद दिलाओ, 2-2 बार 3-3 बार याद दिलाना पड़ेगा. मतलब कितनी बार याद दिलाते हैं? बोले 3 बार. देन आई रिक्वेस्टेड हर, हा तुझा जर पेन पॉइंट असेल, एवढाच तुझा पेन पॉइंट असेल, तर तो आपण सॉल्व्ह करूया. व्हॉट वी डिड इज वी क्रिएटेड अ कॅलेंडर, गुगल कॅलेंडर. त्या गुगल कॅलेंडरमध्ये काय सांगितलं, एव्हरी मंथच्या 28 तारखेला सगळ्यांना एक ईमेल शूट व्हायला पाहिजे, त्याच्यात ही लिंक जायला पाहिजे ज्याच्यात एंट्री करायची आहे कशाच्या, सिलेबस कम्प्लिशन. 28 तारखेला गेल्यानंतर परत जर तो शेवटचा दिवस नसेल त्या महिन्याचा, लास्ट डे कॅल्क्युलेट केला, त्या लास्ट डेच्या दिवशी पण रिमाइंडर जाईल सेकंड. त्याच्यानंतर थर्ड रिमाइंडर जे आहे ते 2 तारखेला जाईल. 3 तारखेला डायरेक्ट मेमो जाईल. कारण 3दा रिमाइंड केल्यानंतर जर एखादा व्यक्ती ते कंप्लीट करत नसेल, तर ही प्रोसेस डिफाईन करून टाकली. आम्ही सांगितलं लोकांना की 3दा रिमाइंडर केल्यावर पण जर ते काम तुम्ही करू शकत नसाल, तर नॅचरली तुम्हाला शेवटी काय भेटणार आहे, चांगलं काम केल्याचं सर्टिफिकेट, मेमो. दिस इज व्हॉट वी हॅव डिफाईन. याचा फायदा काय होतोय, सगळ्या गोष्टी इन टाइम होत आहेत आणि मी ते ओपनली इथे बिंदास दाखवू शकतो, अगदी कॉन्फिडेंटली. ही ब्युटी. हे का झालंय ना, ऑटोमेशनचा फायदा खूप आहे. त्या ऑटोमेशनचा फायदा तुम्ही जेवढा घ्याल तेवढा होईल. मी तुम्हाला सांगितलं ना, ही छोटीशी गोष्ट आहे ना ऑटोमेशनची, की इथे काय होतंय, हा क्वेश्चन पेपर जो आहे हा तयार करण्यासाठीच मी ऑटोमेशनचा वापर करतोय ना. तर सिलेक्शनचं डोक्याला ताण मला पण माहिती नाहीये कोणते क्वेश्चन पेपर येईल आता. आय एम गिव्हिंग दिस पर्टिक्युलर व्हॅल्यू बेस्ड ऑन दॅट इट इज जनरेटिंग दॅट्स इट. ह्या किरकोळ ऑटोमेशनने आपल्याला जे इथे परत हे बनवल्यानंतर परत विचार करून क्वेश्चन पेपर बनवायचा आहे, हा घेऊ का हा घेऊ का हा घेऊ, हे सगळं आपण जे काही थकतोय ते थकण्याचा विषय राहणार आहे का? नाहीच. रॅन्डम बेसिसवर डायरेक्टली हा उचलणार आहे. माय क्वेश्चन पेपर विल बी रेडी. दॅट्स इट. दॅट वे वी कॅन गो. तर तुमचं लाईफ तुम्ही काय करू शकता, 2 गोष्टी जर तुम्ही शिकले, AI टूल अँड यूज ऑफ स्प्रेडशीट, तुमची लाईफ खूप सोपी होईल. तुमच्या इथे अकॅडमिक कोऑर्डिनेटरचं काम कोण कोण करताय? तुम्ही करताय. अजून कोण आहे? तुम्ही करताय. ओके. एक फक्त शीट दाखवतो. झालंय लंच टाइम आपला? चालाय का? 1-2 5 मिनिटात मी तुम्हाला दाखवतो. आमचे जे अकॅडमिक कोऑर्डिनेटर आहेत, समजा मी त्यांचा ब्लॉग फक्त ओपन करतो. आता ह्याच्यात आम्ही काही गोष्टी फिक्स करून टाकल्या, की ज्यांना रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी, ज्याला जे पोर्टफोलिओ दिलेले आहेत, त्याने त्याच्या अबाउट मी मध्ये माय रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये टाकायचे. त्याने डिपार्टमेंट लेवलवर अकॅडमिक डिटेल्स इथे तुम्हाला दिसतील. हे अकॅडमिक डिटेल्सवर जसं मी जातो, इथे मला दिसतंय की काय 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 गोष्टी आहेत अवेलेबल. त्या सगळ्या रेडीली अवेलेबल आहेत सगळ्यांसाठी. ओके. हे कोर्स फाईलचं चेकिंग. आता ह्या कोर्स फाईलचं चेकिंगचा जर हा पार्ट मी घेतला इथे, तर कोर्स फाईलचं जे ऑडिट करतो ना आपण, त्याची गोष्ट मी करतो. हे बघा, हे ऑडिट करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या खाली हे रिमार्क टाकलेले आहेत. सो ते काय म्हणतायत, माझं गॅप अनालिसिसचं डॉक्युमेंट इनकम्प्लीट आहे. गॅप अनालिसिस DBMS विच इज टॉट बाय महेश संघवी ॲज वेल ॲज व्हॉट क्युस्ट्रा मॅडम, त्यांचं हे काय इनकम्प्लीट आहे. सर हे ऑडिट कोण करत असेल? कोर्स फाईलचं ऑडिट हे कोण करत असेल आमच्या इथे? टेक्निकल असिस्टंट करतो. येस. रिझन, काम खूप सोपं आहे. त्याला काय करायचंय, इथे दिलेली जी लिंक आहे, ओके, याच्यावर जायचंय. याच्यावर जाऊन त्याला इथे बघायचंय की ही जी कोर्स फाईल यांनी बनवलेली, याच्यात काय सगळ्या गोष्टी टाकल्यात का, एवढं ओपन करून करून फक्त बघायचंय.
ते जर जिथे कुठे काही गोंधळ असेल तो फक्त त्यांना काय करायचा इथं मेन्शन करत जायचं. सॉरी हे नाही, कुठे गेलं, सॉरी दिस वन. इथे त्यांना फक्त नो, बंदच करू. हा, मग इथे फक्त त्यांना काय करत जायचंय, त्या गोष्टी मार्क करत जायचंय. हे ज्यावेळेस ते मार्क करत जातील त्यांची लाईफ सोपी होते, आपली लाईफ सोपी होते. हे बघा सर, इथे दिसते तुम्हाला मिड टर्म मध्ये केलेलं, एंड टर्म मध्ये केलेलं, कधी केलेलं, हे सगळ्या गोष्टी इथे दिसतात. हा एक पार्ट झाला. दुसरा, त्या सगळ्या पॉलिसी एज्युकेशन ज्या काही असतील अकॅडमिक्सच्या त्या इथे टाकून दिलेल्या. म्हणजे लोकांना तो पण ऍक्सेस करण्याचा विषय नसतो. नाही तर लोक काय करतात, अनेक वेळेस नवीन आलेली पॉलिसी जी आहे ती त्यांच्याकडनं राहून जाते, जुन्या पॉलिसी प्रमाणेच डॉक्युमेंट बनवतात. त्यापेक्षा सगळ्या अपडेटेड पॉलिसीज इथे दिलेल्या आहेत. त्यानंतर जे मला तुम्हाला दाखवायचं आहे ते असं आहे. सपोज फॉर एक्झाम्पल आय एम टॉकिंग अबाउट दिस सेमिस्टर. मी हे ओपन करतो. आता बघा सर, इथे काय काय डिटेलिंग आम्ही दिलेलं आहे. ओके, सर्वात आधी तर सर्व रोल कॉल लिस्ट इथे अवेलेबल असतील. त्यानंतर ओडी, ह्या ओडीचं पण ऑटोमेशन आहे सर. म्हणजे जर तुम्ही इथे बघाल, हे जे आलेलं आहे हे एका फॉर्मॅटने आलेलं. जे आमच्याकडे जे मुलं कोणत्या वर्कशॉप अटेंड करण्यासाठी जर बाहेर गेलेले असतील तर त्यांना ओडी आम्ही सँक्शन करतो. आणि कोणी ती ओडी सँक्शन केलेली आहे, तर ह्या व्यक्तीने, ज्याचं नाव पीएमबी आहे, ह्या ऍक्टिव्हिटीसाठी या तारखेपासून या तारखेपर्यंत एवढ्या याच्यात त्याने म्हणजे 10 दिवस त्याला ओडी दिलेली आहे. ओके, आणि फक्त त्याला काय करत जायचंय, खाली एस एस करत जायचंय. हे इथे याच्या खाली फक्त एस एस करत जायचंय की कोणते कोणते मुलं त्याला होते. हा, इथे फक्त यस म्हणायचंय. यस म्हटले की त्याचा नंबर इथे येईल. आता हे का लागतंय, अटेंडन्स टाकताना मला बघायचं ओडीवर कोण आहे. मग इथे जर मी हे शोधत बसलो तर वेळ जाईल, म्हणून आम्ही नंबर इथे आणले. सम सॉर्ट ऑफ ऑटोमेशन दॅट वी डिड. हे झालं ओडीचे डिटेल्स. त्याच्यानंतर प्रत्येक मुलाला त्याला रोल कॉल आणि क्लिअरन्स आम्ही करायला लावतो. म्हणजे फीचं क्लिअरन्स आहे का, आपल्याला लागतंच ना, फी भरली की नाही. आणि दुसरं, त्याने जे काही असेसमेंट आहेत त्या सगळ्या दिल्या आहेत का, त्याला मार्क्स काय आलेले आहेत. आणि इथे येतं बघा सर, हे ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन आलेलं आहे. येस नो वगैरे जे काही येत आहे त्याचं हे कॅल्क्युलेट झाल्यामुळे काय होतं, त्याला हे डनचा रिमार्क आला म्हणजे काय, त्याला रेड कार्पेट क्लिअरन्स दिला. त्याला 4 ठिकाणी फिरायची गरज नाहीये. विद्यार्थी जर प्रत्येकाकडे फिरेल तर वेळ किती जाईल. तर त्याला डायरेक्टली आम्ही काय करतोय, हे तुम्हाला सगळ्यांना काय करण्यात आलेलं आहे ते, हा पार्ट पण त्याच्यातला येतो. पनिशमेंट पण आम्ही देतो. ह्या पनिशमेंट आहेत सर त्या मुलांना, की ह्या स्टुडंटला जर त्याची अटेंडन्स ओव्हरऑल 0% होती, त्याचं वाईडी झालेलं आहे, त्याला आम्ही अलो केलेलं नाही. हा स्टुडंट जो आहे त्याला सीएस, ही जी लॅब आहे या लॅबमध्ये आम्ही त्याला काय केलं, त्याचं प्रॅक्टिकल बॅक ठेवून दिलेलं. त्याला सांगितलं तू येऊच नको, यू विल बी मार्क ऍब्सेंट. त्या देखील पनिशमेंट आम्ही त्यांना देतोय. इथे युनिट टेस्टचे मार्क्स आहेत सगळे, ते देखील आम्ही काय करतो, इथे कॅरी करतो. हे सगळं फॅकल्टीने भरलेले मार्क्स आहेत. त्यानंतर अटेंडन्स आणि कॉलिंग. जर एखाद्या मुलाचा अटेंडन्स कमी असेल तर त्याला कॉल केलं जातं, कोणाशी बोललेलं ते येतं, काय इन्फॉर्मेशन घेतलेली आहे तो सगळं येतो. तर याचा पूर्ण रेकॉर्ड आमच्याकडे मेंटेन आहे. म्हणून डिटेन करायची डेअरिंग आता आम्ही करतो. आम्ही त्यांना सांगू शकतो की वी कॉल्ड यू अँड इथे सगळे डिटेल्स त्याचे येतात. त्यानंतर हे झालं ते पार्ट. आणि मेनली तुम्हाला जे याचं लागतं काय, की त्यांचं जस्ट हा सगळा पार्ट तयार करून ठेवलेला आहे कोणी, डीन अकॅडमिक्सने. आता हा सिलेबस कम्प्लिशनचा रिपोर्ट सर जो लागतोय आपल्याला, तो देखील इथे केलेला आहे. तर ह्याच्यात पण काय फायदा होतो, ह्याच्या पण एंट्र्या ज्या आहेत त्या मंथली लोकांना करायची सवय लागली का, अकॅडमिक कॅलेंडरच्या थ्रू त्यांना काय जातोय, दरवेळेस मेसेज जातोय. तर इथे तुम्हाला दिसेल थिअरी सिलेबस कम्प्लिशन सगळ्यांचं डन झालेलं आहे. ओके, हे सेमिस्टर 1चं आहे. मी सेमिस्टर 2चं जर तुम्हाला दाखवेल, योगायोग आता महिना जो आहे हा कंप्लीट झालेला, तर कदाचित सेमिस्टर 2चं पण काम चालू केलेलं असेल लोकांनी भरायला. तर त्यावेळेसच त्या लोकांचं पण काम कंप्लीट होतं ना, तर बेनिफिट काय आहे, त्यांना नंतर त्याच्यासाठी परत शोधायची गरज पडत नाही. अकॅडमिक्समध्ये आपण करतो सगळं, फक्त प्रॉब्लेम काय आहे, आपण तीच गोष्ट 2 महिन्यानंतर बघायला जातो तर आपल्यालाच आपलं सापडत नाही. अँड देन मॅनिप्युलेशन स्टार्ट्स. दॅट्स इट. तर हे आमच्या इथे सगळं जे आहे हे कोण बनवतंय, सगळं अकॅडमिक कोऑर्डिनेटर जो आहे तो बनवतो. त्याच्यात या सगळ्या गोष्टी ते टाकून देतात. आणि त्याचा फायदा काय होऊन जातो मग प्रत्येकाला, की सगळ्यांना कॉमन गोष्टी ऍक्सेसिबल असतात. हा स्प्रेडशीटचा फायदा आहे.
Right? Thank you for enlightening the enlightening session. We will break for the lunch. So we will. It's time to refill. We will break for the lunch, and I request you all of you to join us back for the next part of the